विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या वेळेस दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती पायथागोरस थेरम. त्यात आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम, जॉमेट्रिक मीन थेरम पाहिला होता. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2-1 यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व केला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 2-1 मधील क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 10 याचा स्टडी करणार आहोत. सगळे तयार आहात ना? ठीक आहे, मग जवळ पुस्तक असू द्या, वही असू द्या, मी ज्या काही नोंदी समजून देणार आहे त्या तुम्ही नंतर व्यवस्थित सोडवून लिहून घ्या. थोडीशी अडचण येईल, मी लिहिण्याची प्रॅक्टिस पहिल्यांदाच करतोय, तर लिहिताना अक्षर मी जे बोलेन ते तुम्ही नीट समजून घ्यावं ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा असेल. नाव लुक हिअर, प्रॅक्टिस सेट 2-1. So first of all, read the question. Question 2. In figure, angle MNP is equal to 90 degree. Look here in figure, that is MNP 90 degree and NQ perpendicular MP. NQ perpendicular MP. Right. MQ 9. Right here 9. QP 4. That is 4. Find NQ. मला वाटतं मी गिव्हन फिगरमध्येच कन्सिडर करून घेतलं. तुम्ही हे गिव्हन म्हणून इथे लिहू शकला असतात, बरोबर. मग आता सरळ आपण गिव्हन मिळालं, आता आपल्याला NQ फाइंड करायचं आहे. आस्क. लक्षात आलं असेल तुमच्या कुठला थेरम वापरायचा आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. यूज the theorem of geometric mean. right? मग काय आपला थेरम माहिती आहे सगळ्यांना? राईट. NQ स्क्वेअर is equal to MQ into QP. मला वाटतं सगळ्यांनी फॉर्म्युले समजून घेतलेले आहेतच. इक्वलच्या खाली इक्वल. आता पुट द व्हॅल्यूज. MQ 9 into QP 4. that is 9 4 जा 36. okay. Here NQ square, taking square root, taking square root on both sides, we get. बघा, थोडंसं लिहिण्याची प्रॅक्टिस करतोय मी, पण होईल, आपोआप होईल. सो NQ स्क्वेअर राईट इन अंडर रूट and here under root of 36. We always know NQ is equal to 6. इथं युनिट दिलेलं नाही आहे प्रश्नामध्ये, मग तुम्ही इथे काय लिहू शकतात? सरळ युनिट्स, आणि याला तुम्ही ब्रॅकेट करून घ्या. हेन्स आवर आन्सर. मला वाटतं तुम्हाला हा समजलेला आहे. तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा समजून घेऊ शकतात.
पुन्हा पुन्हा ऐकू शकतात. चला तर मग आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. ओके, क्वेश्चन नंबर 3. इन फिगर QPR 90 डिग्री. फिगर थोडीशी अंदाजे काढलेली आहे. हा अँगल 90 डिग्री आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर QR, म्हणजे इथे सुद्धा परपेंडिक्युलर आहे. गिवनचं काम मी फिगरमध्येच करून घेतोय, तुम्ही गिवन स्पेशल लिहू शकतात. आणि म्हटलेलं आहे त्याने Q-M-R मीन्स M इज इन बिटवीन Q अँड R. सो PM 10 युनिट दिलेलं नाही आहे, काही असू शकतं, सेंटीमीटर, मिलीमीटर. QM 8 अँड फाइंड QR. आता QR फाइंड करायला लावलं आहे आपल्याला. हे आता QM प्लस MR म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? MR काढावं लागेल. मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांना समजली असेल. आणि ह्या 3 गोष्टी मिळाल्या आहेत म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करतो तेही आपल्याला इथे समजून गेलं असेल. मग पुन्हा लिहायचं, बाय using geometrical mean. मग सरळ फॉर्म्युला पुट करा. पुट द फॉर्म्युला दॅट इज बाय फिगर PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. मला वाटतं कोणालाही काही अडचण नसेल. देन पुट द व्हॅल्यूज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PM? 10. सो हियर वी राईट 10 स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ QM? 8. अँड ही आस्क MR. सो हियर 10 स्क्वेअर मीन्स 100. व्हेरी नाईस. अँड हियर 8 इंटू MR. M कॅपिटल आहे, लिहिताना तसं होत आहे माझ्याकडून. मग तिकडची साईड मी इकडच्या बाजूला घेऊन घेतली. 8 MR इज इक्वल टू 100. ट्रान्सफर करून घेतलं. साहजिकच MR इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 8. भाग देऊन टाका किंवा इथे भी लिहू शकतो आपण खाली. 8 1 जा 8, 8 1 जा 8, रिमाइंडर 2, that is 20. 8 2 जा 16, remainder 4. We take 0 ahead of 4, then we get 40. 8 5 जा 40. Right? So the answer is 12.5. Here we also write 12.5. So actual MR is equal to 12.5. What? There is no given unit, so we write here units. But he asked about QR. QR is equal to QM plus MR. Therefore put the values. QM is 8 plus MR 12.5 and is equal to 20.5 unit. That is QR. Hence answer. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. मला वाटतं तिसऱ्या प्रश्नात पण तुम्हाला काही एक अडचण यायला नको. चला आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथ्या प्रश्नात आधी सी द फिगर. फाइंड RP and
पी एस. बाप, ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन साईड फाइंड करायचे आहेत युजिंग द इन्फॉर्मेशन ऑफ गिवन इन ट्रायंगल पी एस आर. आता इन्फॉर्मेशन काय दिली आहे? ट्रायंगल पी एस आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. Angle P is 30 degree and side opposite to 30 is 6. ओके, मग आपण 30, 60, 90 चा ट्रायंगल शिकलेलो आहेत. किंवा सम ऑफ दिस थ्री अँगल इज 180, 190, अनदर 30, सो रिमेनिंग इज 60 डिग्री. हे आपण सोडून घेतलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही ते 60 कसं येतं हे आपल्याला समजून देता यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सपोज अँगल पी प्लस अँगल इथं मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल एस प्लस मेजर अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. मग याच्या व्हॅल्यू टाकायच्या. पी 30 डिग्री, एस 90 डिग्री प्लस मेजर अँगल आर इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री मायनस या दोघांची सम किती आली? 120. सो आर इज ॲक्च्युअल 60 डिग्री. या पद्धतीने आपण आधी आर काढून घेऊया. मग आपल्याला पी आर काढता येईल. आता पी आर काढण्यासाठी आपल्याला हे रिलेशन मिळवता येतं. कुठलं? एस आर 6 and it is opposite to 30 degree. So SR is equal to, we write here SR is equal to half of hypotenuse. Hypotenuse means PR. आणि इथे हे का लिहिलं ते लिहून द्यायचं. साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट. हां, मी जे बोलतो ते लक्षात ठेवा. मला लिहिताना अडचणी येतात, थोडं शॉर्टकट लिहितो. मग इथे व्हॅल्यू पुट करा. एस आरचे दिले 6, 1/2 इंटू पी आर. सो पी आर इज इक्वल टू, आता हा याच्या पी आर जवळ हा 1/2 होता. साहजिक याला 2 ने मल्टिप्लाय केलं, इकडे पण 2 ने मल्टिप्लाय करा, हे कॅन्सल होतील. म्हणजेच काय? पी आर इज इक्वल टू 12. इथे पण युनिट दिलं नाही, सेंटीमीटर नाही किंवा काय नाही, काहीच नाही. देऊन टाकायचं पी आर इज इक्वल टू 12 युनिट्स. म्हणजे इथे तुमचं उत्तर मिळालं. आता तुम्हाला एस पी काढायचं आहे. एस पी ही साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे. देअरफॉर इकडे लिहितो मी एस पी इज इक्वल टू, मग साइड अपोजिट 60 किती येते? √3/2 टाइम्स हायपोटेनियस, दॅट इज पी आर. आर नीट उमटत नाही. √3/2 इंटू पी आर किती आलेला आहे आपल्याला माहिती आहे या इक्वेशनवरून. याला इक्वेशन म्हटलं तरी चालेल. मग इथे तुम्ही त्याची व्हॅल्यू टाका. 12 याच्याने भाग द्या. 2 1 जा, 2 6 जा. देअरफॉर एस पी इज इक्वल टू 6√3 युनिट्स. इकडच्या साईडला एस पी. झालं. म्हणजे आपल्याला या दोन्ही व्हॅल्यू काढता आल्यात.
आता सेपरेट शेवटी आन्सर लिहून द्या. PR इज इक्वल टू 12 युनिट्स अँड SP इज इक्वल टू 6√3 युनिट्स. मला वाटतं हे उत्तरं तुम्हाला नीट समजले असतील. चला मग आता 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न ॲक्टिव्हिटी बेसवर आहे. मला वाटतं क्वेश्चन आधी वाचून घेऊया. फॉर फाइंडिंग AB and BC with the help of information given in figure complete the following activities. आता काय काय दिलेलं आहे बघा. फिगरमध्ये या साईन दिलेल्या आहेत बघा. इथे लक्षात आलं. हे आणि हे काय आहेत मग. AB इज इक्वल टू BC दोन्ही सारख्याच आहेत. इथे पहा दोन्ही सारख्याच आहे. हे त्याने दिलेलं आहे. मग इथे काय लिहिणार तुम्ही. ओके गिव्हन. मला वाटतं सगळ्यांनाच येतं. अँगल BAC. आता याच्यावरून आपल्याला जजमेंट घ्यायची. जर हे दोन्ही साईड इक्वल असतील तर आपण शिकलेलो आहोत अँगल अपोजिट टू कॉन्ग्रँट साइड्स आर कॉन्ग्रँट. हे दोन्ही सारखेच असतील. मग हे किती येतील. आता हा 90चा आहे एक. मग या उरलेल्या दोघांचे सम 90 आणि ते दोन्ही सारखे. मग 90चे 2 भाग केले तर हा येतो 45 डिग्री. त्याचप्रमाणे हा सुद्धा किती येईल 45 डिग्री. मला वाटतं हे काढणं काही तुम्हाला अवघड नाही. मग BAC विचारला. लिहा इथे 45 डिग्री. काही शंका नसेलच कोणाला. हां इथे उमटलेलं नाही. मला वाटतं AB असेल. पुस्तकात बघून घ्या. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू. आता रूल माहिती आहे आपल्याला काय. साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 times hypotenuse, that is AC. So here we write 1/√2 into √8. हे पुन्हा कंटिन्यू करा. 1/√2 into √8. आता या √8चंच काय केलं त्याने इकडे लिहून दाखवतो वाटल्यास तुम्हाला. बघा इकडे √8 इज इक्वल टू √4 into 2. पुन्हा 4 मीन्स 2√2. या 4 मधनं 2 बाहेर निघाला. मग आता आपण काय चेंजेस केलेत. √8 इज इक्वल टू 2√2 आणि हेच त्याने इथे लिहिलेलं आहे बघा. मला वाटतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याने चेंज केला. आपण काय केलं का नाही. मग आपल्याला ते कळलं त्याने चेंज केला आहे. मग आपली जैसे ते जे लिहित आलो तेच लिहिलं. राईट. आता ॲक्च्युली या दोघांमध्ये गुणाकार आहे. म्हणजेच काय याचा डिनॉमिनेटर आणि याचा न्यूमरेटर कॅन्सल होतील. मग आता न्यूमरेटरला 1 into 2 किती येतात 2. 2 1 जा 2. सो द AB is equal to BC is equal to 2. युनिट काय दिलंय का नाही. नेहमीप्रमाणे युनिट 2 युनिट्स. हेन्स आन्सर. मला वाटतं हाही प्रश्न तुम्हाला काही कठीण जाऊ नये. आता क्वेश्चन नंबर 6. इथे फाइंड द साइड and perimeter of a square whose diagonal is 10 centimeter. बस फिगर दिली नाही काहीच नाही. मी आधीच फिगर काढून ठेवली आपला वेळ वाचावा म्हणून. मी फिगरमध्ये काय काढलं आहे स्क्वेअर काढलेला आहे. स्क्वेअर म्हटलं म्हणजे काय त्याचे सर्व अँगल कसे असतील. हो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रूल. त्याचे सर्व अँगल राईट अँगल असते. दाखवून दिलेत आपण. परत आणखी काय माहिती आहे आपल्याला त्याची सर्व साइड्स कॉन्ग्रँट असतात. व्हेरी नाईस. आपल्याला काहीच दिलं नाही फक्त डायगोनल दिला आहे. डायगोनल मी काढून ठेवला आहे PR.
पी आर लिहून ठेवू इथे मी गिव्हन इथेच लिहून देतोय हां 10 सेंटीमीटर. यावेळेस सेंटीमीटर युनिट दिलेलं आहे त्याने. मग तुम्ही इथे लिहू शकतात गिव्हनमध्ये काय लिहिणार, quadrilateral PQRS is a square. PR is hypotenuse. In triangle PQR आपण फक्त PQR कन्सिडर करू आणि म्हणून तो हायपोटेनियस आहे असं समजून घेऊया. मग आता पायथागोरस थेरमचा यूज करता येईल, पण आपल्याला त्याची साईड माहीत नाही. मग आपण ती साईड काय मानून घेऊ, एक्स. मग ही जर एक्स मानली तर सर्व साईड्स किती येतील, एक्स. बरोबर, ही सुद्धा एक्स आणि ही सुद्धा एक्स. इकडचं नाही लिहिलं असतं तरी चालेल, असं आपल्याला ट्रायंगलच्या दोन साईड मिळाल्यात. मग बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. अक्षर कसं येत आहे ते मी इग्नोर करतोय, तुम्ही समजून घेत चला, मी बोलतोय. मग बाय पायथागोरस थेरम काय येईल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. बघा, पी क्यू आणि क्यू आर या राईट अँगल क्रिएट करणाऱ्या दोन साईड्स आहेत, बरोबर. आणि हा पी आर काय आहे, अपोजिट टू राईट अँगल आहे, म्हणून त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. मग आपल्या पायथागोरस थेरमनुसार आपण लिहिलं. आता पी आर स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू माहिती आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस क्यू आर माहिती आहे आपल्याला एक्स स्क्वेअर. याचा स्क्वेअर किती येतो 100 आणि या दोघांचे सम किती येईल 2x स्क्वेअर. मी थोडीशी साईड बदलून घेतो, इकडे घेतो 2x स्क्वेअर आणि इकडे लिहितो 100, कारण ज्याची व्हॅल्यू काढायची तो शक्यतो लेफ्ट साईडला घ्यायचा. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 2, कारण हा इकडे मल्टिप्लाय बाय आहे, इकडे येताना डिवायडेड बाय होईल, बरोबर. मग 100 डिवायडेड बाय 2 मीन्स 50. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, मी बोलून टाकलं, तुम्ही ते लिहून घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, मग इथे काय येईल एक्स इज इक्वल टू, आता या 50च्या बाबतीत 25 इंटू 2 असा एक नंबर मिळवायचा की ज्याचं रूट निघेल आणि दुसरा नंबर ज्याचं रूट निघत नसेल तरी चालेल. मग इथे काय येईल, मग त्याचा आन्सर 25चा बाहेर काय येतो 5 आणि हा येतो रूट 2. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आणि ही सेंटीमीटर असेल. काय काढलं आपण, साईड काढली. आता मग तुमच्या लक्षात आलं असेल, मी आता इकडे लिहितो इकडच्या साईडला. देअरफॉर, किंवा इथेच लिहूया, देअरफॉर साईड नाही बसणार आपल्याला इथे, किंवा इथे लिहून घेतो साईड. ठीक आहे, नाही बसत, मला बसवता नाही येणार. साईड ऑफ स्क्वेअर इज किती आली 5 रूट 2 सेंटीमीटर. आता काय विचारलंय त्याने एक्झाम्पलमध्ये बघा, पेरीमीटर, बरोबर. आणि काय विचारलं होतं साईड,
साईड तर मिळाली आपल्याला, बरोबर. मग आता पेरिमीटर काढायचं आहे. मग पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज इक्वल टू, माहिती आहे आपल्याला, सम ऑफ ऑल साईड्स. साईड्स किती आहेत? 4. मग काय येईल इथे लिहिताना? पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस पी एस. त्याच्यापेक्षा मी दुसरा फॉर्म्युला वापरतो. सगळ्यांची साईड सारखीच आहे एक्स, मग ती 4 वेळा ॲड करण्यापेक्षा 4 मल्टिप्लाय बाय एक्स, किंवा इथे लिहिलं साईड. मला वाटतं आपण असं करू, हा भाग कट करायचा आहे आपल्याला. पॉइंटर ऑप्शनला जाऊन इरेज घेतो, याला कट करून टाकतो. ओके. पुन्हा ओके. हां, इथे लिहायचं साईड. सो 4 इंटू एक्स. आता 4 इंटू एक्सची व्हॅल्यू काढली आपण, 5√2. मग आता बाहेरच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन, 20√2 सेंटीमीटर. पेरीमीटर किती आली? Therefore perimeter is equal to 20√2 सेंटीमीटर. मला वाटतं हे समजून घ्या. थोडंसं लिहिण्याची बरीच अडचण आली. आता पुढचा प्रश्न 7वा. त्याच्यामध्ये अँगल DEF 90 डिग्री आहे. सॉरी, DFE, F राईट अँगल आहे. FG परपेंडिक्युलर ED, म्हणजे इथे सुद्धा राईट अँगल दिला आहे त्याने. इफ GD 8 FG 12 देन फाइंड EG, हे विचारलेली आहे. फाइंड FD म्हणजे ही सुद्धा विचारलेली आहे, आणि फाइंड EF ही सुद्धा विचारलेली आहे. मला वाटतं मग आपण सुरुवातीला काय करूया, इन ट्रायंगल FGD हा कोणत्या प्रकारचा आहे? राईट अँगल आहे, बरोबर. मग FD काय आले? त्याची हायपोटेनियस आहे, कारण या साईडला सुद्धा तो राईट अँगलच असेल, बरोबर. सो FD स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम इज इक्वल टू, इथे लिहून घ्यायचं वरती, बाय पायथागोरस थेरम FD स्क्वेअर इज इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर, किंवा इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल, बाय पायथागोरस थेरम. रिपीट नाही. हां, आता व्हॅल्यू टाका. 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, व्हॅल्यू माहिती आहे 144. 12 स्क्वेअर प्लस 64, टोटल किती आली? 8. 6 4 10. 268, right? So taking square root on both side, FD स्क्वेअर हे रूट मध्ये घेतलं आणि हे पण रूट मध्ये घेतलं. आता आपण इकडे वरती लिहूया. हां, आता मी लाईन कंटिन्यू करून घेतो.
सो एफ डी इज इक्वल टू, आता याची फोड करून घ्या. माझ्या माहितीप्रमाणे 2 into 104, right? Again 2 into 2, that is 4 into 5 and 2. अजून आपल्याला 52 मध्ये पण 52 मध्ये पण 4, 13 चौक 52. सो 4 into 4 into 13 मिळतं आहे. आणि ह्या पेअरमधनं एक बाहेर काढला तर आपल्याला आन्सर मिळतं आहे 4 under root of 13. ही मिळाली व्हॅल्यू ऑफ एफ डी. म्हणजे आपण काय काढलं सुरुवातीला, एफ डी काढला. ओके. आता आपण ई जी पण काढू शकतो. ई जी कोणत्या पद्धतीने काढूया, जॉमेट्रिक मीन वापरूया. बाय जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला वापरा. एफ जी स्क्वेअर इक्वल टू ई जी इंटू जी डी. आधी हेही काढलं असतं तरी चाललं असतं. एफ जी मीन्स 12 स्क्वेअर, ई जी काढायचं आहे आपल्याला इंटू 8. मग आता ई जी थोडंसं शॉर्टकट घेतो. ई जी इज इक्वल टू 144 डिवायडेड बाय 8. आणि मला वाटतं 8 ने डिवाइड करा. 8 1 जा 8, 6, 8 8 जा 64. दॅट इज ई जी 18 मिळाला. म्हणजे आपल्याला इथे लिहू शकतो आपण 18. ई जी पण मिळाला आपल्याला. आता आपली पुढची स्टेप ई एफ काढायचा आहे. ई एफ पुन्हा आपल्याला या अँगलसाठी पायथागोरस थेरम वापरता येईल. मग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ई जी एफ आणि मग तो बाय पायथागोरस थेरम आपण तो लिहू शकतो. आणि मग त्याच्यावरनं याची पण व्हॅल्यू काढूया. आता इथे हायपोटेनस काय येईल, ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू ई जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. हां, लिखाण थोडंसं कठीण जातं, प्रयत्न करतोय आपण. इथे ई जी किती आला, थोडंसं मी इकडे सरकवून लिहितो आहे. हां, 18 स्क्वेअर प्लस जी एफ आला 12 स्क्वेअर. 18 स्क्वेअर आपला पार्ट आहे 324 प्लस 144 आणि दोघांचे सम काढता येईल आपल्याला. किती येते ती, 4 आणि 4 8, 4 468. तुम्ही हे करू शकता. आता स्क्वेअर रूट काढायचं आहे. ई एफ चं स्क्वेअर रूट डायरेक्ट लिहून घेतो. आता स्क्वेअर रूट काढताना अंडर रूट ऑफ आपल्याला त्याची फोड मिळवावी लागते. साधारणतः आन्सरप्रमाणे तुम्हाला काढता येईल 36 इंटू 13. बघा, याचं मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. हा भाग मी काही समजून देत नाही, सरळ याचं उत्तर लिहून घेऊया. 6√13.
युनिट काय दिलेलं नाही, मग आपण फक्त युनिट लिहायचं. मग EF पण आपल्याला या पद्धतीने मिळाला. मग शेवटी फायनल आन्सर लिहून घ्यायचं. जे जे विचारले ते तिन्ही एकासमोर एक उत्तरं लिहून घ्या, युनिट म्हणून द्या. तुम्हाला हाही प्रश्न आरामात जमेल. सगळ्यांनी आजच तो कंप्लीट करायचा आहे. आता 8वा प्रश्न. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर. आता मी एक रेक्टँगल घेतला PQRS आणि त्याची मग लेंथ 35 cm. लेंथ आपल्याला कळते. ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. इकडचे 12 सेंटीमीटर. आता डायगोनल विचारलेला आहे, तर डायगोनल रेक्टँगलचा प्रत्येक अँगल राईट अँगल असतो. आपण काही सगळं घेत बसत नाही. इथेच मी राईट अँगल काढून घेतला. ते स्पष्टीकरणात तुम्ही गिव्हनमध्ये लिहू शकतात. मी सरळ उत्तर तुम्हाला समजावून देतो. किंवा काय लिहिणार तुम्ही, सपोज वी ड्रॉ अ फिगर. इन फिगर quadrilateral PQRS is a rectangle. In that PR is diagonal, PQ is breadth having 12 centimeter, QR length having 35 centimeter. हे सगळं तुम्ही लिहू शकतात. In triangle PQR. पायथागोरस थेरमचं चॅप्टर आहे, लगेच लक्षात येऊन जाईल. बाय पायथागोरस थेरम. शॉर्टकट लिहून देतो मी. मग इथे फॉर्म्युला PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता किमती टाका. 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर 144 प्लस, आता याचा कसा स्क्वेअर काढायचा माहिती आहे, 5चा 25 आणि पहिला 3 आणि त्याच्या पुढचा नंबर 4, त्यांचं मल्टिप्लिकेशन 3 4 जा 12 1225 1225. आता या दोघांची ॲडिशन आपल्याला करता येते सगळ्यांना. किती आली, 1 3 6 9 या पद्धतीने. आता PR स्क्वेअरची ही व्हॅल्यू आली, बरोबर. दोघांचं स्क्वेअर रूट काढूया. मी स्टेप लिहिण्याऐवजी इथे स्क्वेअर रूट काढून देतो. तुम्ही परीक्षेला असं करू नका. तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट आणि मग पुढच्या स्टेप्स लिहा. आता मला वाटतं तुम्हाला स्पष्टीकरण सहज समजायला पाहिजे. PR इज इक्वल टू, हा कशाचा स्क्वेअर आहे आपल्याला माहीत पाहिजे किंवा तो काढता यायला पाहिजे. मला माहिती आहे तो 37चा स्क्वेअर आहे. आता युनिट दिलेले आहे तिथे सेंटीमीटर, त्या पद्धतीने मी इथं PR इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. हेन्स आन्सर. आता 9वा आणि 10वा प्रश्न हे स्टार क्वेश्चन्स आहेत. या स्टार क्वेश्चनमध्ये थोडंसं क्वेश्चन फिरवलेला असतो. आता इथे प्रूव्ह दॅट आहे. इथे प्रूव्ह दॅट आहे. आता आपल्याला हा प्रूफ द्यायचा आहे. मग त्याच्यासाठी काही विशेष नाही. पायथागोरस थेरम आहे, राईट अँगल आहे, म्हणजे आपल्याला जमणार आहे तो. फर्स्ट ऑफ ऑल इन ट्रायंगल PRQ बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. थोड्याशा हिंट देतो म्हणजे तुम्हाला सहज जमेल. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. मला वाटतं ही एक पहिली हिंट मिळाली तुम्हाला. आता आपण लहान ट्रायंगल घेऊया. नाव इन ट्रायंगल PRM.
याच्यात सुद्धा आपल्याला लिहिता येईल बाय पायथागोरस थेरम पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. मुद्दाम मी कमी जागेवर आणि थोडंसं फास्ट वेळाभावी घेतो आहे. आता आर एम स्क्वेअर इथे दिलेला आहे बरोबर. आपण इथे आर एम आहेच. आर एम ही आर क्यूपेक्षा निम्मेच आहे कारण हा एम काय आहे मिड पॉईंट आहे. मग आपण ती गोष्ट लिहून घेऊया. वी नो दॅट काय आर एम इज इक्वल टू 1/2 आर क्यू बरोबर. मग ही व्हॅल्यू याच्यात टाकून देऊया बरोबर. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2 आपण असं म्हणूया. इक्वेशन 2 इथून लिहून घेतो. पुटिंग this value in equation 2 we get. आता pm square is equal to pr square plus आता rm square लिहायचं आहे म्हणजेच काय 1/2 rq स्क्वेअर. कंटिन्यू करतो. पी आर स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 1 2 स्क्वेअर दॅट इज 4 इंटू आर क्यू आर क्यू स्क्वेअर. आता हा 4 डिनॉमिनेटरला आहे. मग आपण असं करू ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. मग इकडे पी एमला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू आता इथं पी आरला मल्टिप्लाय करायचं 4 पी आर स्क्वेअर प्लस इथे काय येईल मग आर एम स्क्वेअर. आता नीट लक्षात घ्या इथे तुम्हाला 3 पी आर स्क्वेअर आहेत. इथे 3 पी आर स्क्वेअर आहेत आणि इथे 4 पी आर स्क्वेअर आहेत बरोबर. मग आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया थोडीशी. इथे 3 पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर चालेल ना. झाले 4 पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर या पद्धतीने. आता इथे पुढच्या स्टेपला पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर म्हणजेच काय सॉरी काही चुकलं का इथे काय पाहिजे होता. हां आर क्यू स्क्वेअर ना. हां मी आर एम लिहितोय. ओके ओके ओके. इथे आर क्यू स्क्वेअर आणि इथे सुद्धा आर क्यू स्क्वेअर. आता पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर इक्वेशन 1 बघा दिसलं. त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो पी क्यू स्क्वेअर ते लिहूया 3 पी आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर आणि इकडे आला 4 पी एम स्क्वेअर. झालं आपलं काम. आता वन साइडेड इथे आपण लिहूया पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आता इकडची बाजू इकडे लिहूया म्हणजे काय येईल इकडे 4 पी एम स्क्वेअर आणि हा 3 आता इकडे गेल्यावर -3 पी आर स्क्वेअर
मला वाटतं 1-2 वेळा हे गणित स्पष्टीकरण नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते लगेच लिहिता येईल. वेळेअभावी मी थोडीशी घाई करतो आहे. आता याच्यानंतर 10वा प्रश्न आहे बघा. 10व्या प्रश्नामध्ये प्रश्न नीट वाचा, म्हणजे मग तुम्हाला समजेल. मी आधीच त्याच्यासाठी फिगर कन्सिडर करून ठेवली आहे. वॉल्स ऑफ 2 buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of the building at the height of 4 meter. बघा, आता PQ ही एक बिल्डिंग आहे. आता हे डिस्टन्स ॲक्च्युली 4 मीटर आलं आणि इथे ती लॅडर टच होते विंडोपर्यंत, म्हणजे ही काय आहे, लॅडर. मग लॅडरची हाईट त्याने दिली, अ लॅडर 5.8 मीटर लॉंग, म्हणजे इथे लिहिणार तुम्ही 5.8 मीटर. साहजिकच ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ स्ट्रीट, म्हणजे हीच लॅडर आता इकडे आणले, म्हणजे तिची हाईट निश्चितच सेम राहील. आता ती किती उंच रीच होते, हाईट 4.2 मीटर. इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट द हाईट 4.2 मीटर, म्हणजे इथे येतो 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट. आता विड्थ म्हणजे काय, QS, एवढं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ट्रायंगलचं पायथागोरसच्या थेरमनुसार काय काढणार तुम्ही, QR. ह्या ट्रायंगलमध्ये सुद्धा पायथागोरसच्या थेरमनुसार काय काढणार तुम्ही, RS. आणि या दोघांची सम केली तर तुम्हाला ही एवढी QS मिळेल. मला वाटतं याची मी फक्त तुम्हाला हिंट देतो आणि यावरनं तुम्ही हे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवा. जेव्हा तुम्ही स्वतः सोडवाल तेव्हा तुम्हाला फारच आनंद होईल की एवढं कठीण गणित आम्ही स्वतः सोडवू शकलो. इथे काय फक्त स्क्वेअर करणं, मायनस करणं हे थोडंसं जिकिरीचं आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आपोआपच होईल. मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला आपोआप येईलच, निश्चितच येईल ही अपेक्षा ठेवतो. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. फक्त रायटिंग प्रॉब्लेम मला थोडे आलेले आहेत, पुढे पुढे ते सरावाने निश्चितच कमी होतील आणि आपल्याला आणखी चांगले चांगले व्हिडिओज बघायला मिळतीलच. मला वाटतं आता आपण रजा घेऊया. धन्यवाद.